काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत. नाना, दुसऱ्यापर्यंतचे फेऱ्या संपलेल्या आहेत. कसा एकंदर प्रतिसाद या सगळ्या 2 टप्प्यांमध्ये काँग्रेसला पाहायला मिळतोय? काय जमेच्या बाजू पाहायला मिळत आहेत? जवळपास 2 टप्प्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सगळ्यात जास्त जागा घेईल. जवळपास 100% निकाल हा महाविकास आघाडीच्याच बाजूने येईल असं चित्र आज आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे बीजेपीला महाराष्ट्रातून आणि त्यांच्या सोबत्यांना, ज्यांचं अजूनही महायुती होत नाही, जागा वाटप होत नाही, निवडणुकीची आता शेवटचे फॉर्म भरायचे तारखा पण आल्यात, पण अजूनपर्यंत त्याची महायुती पण होत नाही. त्यामुळे त्यांची हवा महाराष्ट्रात राहिली नाही. आणि विशेष करून मोदीच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात एक मोठी लाट महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाली. शाहू फुले आंबेडकर विचाराला ज्या पद्धतीनं कलंक लावण्याचा, काळीमा लावण्याचा प्रयत्न भाजपने केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला संपवण्याचा जो प्रयत्न केला, त्याचे परिणाम आज महाराष्ट्राच्या लोकांनी बीजेपीला दाखवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि म्हणून जेवढ्या टप्प्यातल्या निवडणुका होतात त्या महाविकास आघाडीच्याच बाजूनं चित्र स्पष्ट होत आणि पाहतोय. नाना, पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. भरपूर सभा होत आहेत. काल 3 सभा झाल्या, आज देखील 3 सभा पंतप्रधानांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत. काय एवढं पंतप्रधानांना फिरावं लागतंय? त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून ते फिरतात एक, तर पण त्यांना रिस्पॉन्स कुठं आहे? लोकांचा रिस्पॉन्स त्यांच्या सभेंना नाही, प्रतिसाद नाही. लोकांना पैसे देऊन प्रधानमंत्र्यांच्या सभेला आणावं लागतं आहे. तर याचा अर्थ की त्यांच्या पायाखालून जमीनच सरकलेली आहे, वाळूच नाही तर जमीन सरकली आहे. त्याच्यामुळे आपली शाख वाचवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. पण माझा आक्षेप असा आहे की मोदींनी महाराष्ट्रातल्या जनतेकडून मतं मागण्याचं काय गरज आहे? आणि त्यांना महाराष्ट्राची जनता तशी मतं पण देणार नाही, कारण की महाराष्ट्राचं नुकसान केलेलं आहे. महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर विचाराला त्यांनी खोक्याच्या सरकारमध्ये रूपांतर केलं. महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला, कारण शिवाजी महाराजांचा विचार होता की माझ्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या ढेटालाही अगर धक्का लागला तर मी हातकलम करेल. आज इथं शेतकरी रोज आत्महत्या करते. शेतकऱ्यांचे 2 पट शेतीच्या मालाला भाव उत्पन्न करून देईल, ला 1.5 पट भाव देईल असं म्हणणारा, कर्जमाफी शेतकऱ्यांची करेल असं म्हणणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी ते केलंच नाही. गुजरातमध्ये कांदा निर्यात होतो, पण महाराष्ट्रासाठी वेगळा केंद्राचा न्याय आहे. इथला कांदा निर्यात होणार नाही. इथले उद्योग सगळे गुजरातमध्ये घेऊन गेले. त्यांना मतं मागण्याचा अधिकार काय? हे प्रश्न पण आता जनता विचारायला लागलेली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मोदींजवळ नाही. आणि म्हणून सातत्याने काँग्रेसला जितक्या काही शिवा घालता येईल ते घालण्याचा ते प्रयत्न करतात आहेत. त्यांनी कालच्या सभेमध्ये त्यांनी थेट मनमोहन सिंगांच्या बद्दलचं देखील बोललं की हे रिमोट सरकार चालत होते, त्यांच्या काळामध्ये जेवढं झालं नाही तेवढं मी या 10 वर्षामध्ये जे आहे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र देशभरामध्ये जे आहे उभं केलं. टीका जी आहे ती काँग्रेसवरती सडकून करायची कुठली संधी सोडत नाही. आता देशाची संपत्ती विकून देश चालवला जात असेल, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर ते म्हणत असतील. रेल्वे विकून टाकल्यात, देशाचे सगळे सार्वजनिक उपक्रम त्यांनी विकून टाकलेत आणि याला ते इन्फ्रास्ट्रक्चर समजत असतील आणि डेव्हलपमेंट समजत असतील तर त्यांच्यासाठी लकलाभ आहे. इथं देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढवली, त्याला ते विकास म्हणत असतील तर त्यांच्यासाठी लकलाभ आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढवल्या, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतील तर त्यांच्यासाठी लकलाभ आहे. कुठल्या बद्दल ते बोलतात आहे की 10 वर्षात तुम्ही काय, मी काय दाखवलं, काय केलं? तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटलं, सर्वसामान्यांना लुटलं. रस्ते विकासाच्या नावाने 18% सेस तुम्ही घेतलात आणि अरबो रुपये जमा केले आणि त्याच्यातही भ्रष्टाचार केला. म्हणजे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण दिल्ली द्वारका रस्त्यावरचं आहे. 18 करोड रुपये 1 किलोमीटरचा खर्च असताना तो रस्ता जेव्हा पूर्ण होतो त्याला 250 कोटी रुपये पर किलोमीटर यांनी खर्च दाखवला. कॅगच्या रिपोर्टमध्ये ते स्पष्ट झालं. कॅग एजन्सी यांच्याजवळच आहे, सगळे यंत्रणा यांच्याजवळ आहे. पण यांनी जे भ्रष्टाचार केला तिथून त्याची सुरुवात झाली. मग एक द्वारका ते दिल्ली रस्त्याची भ्रष्टाचाराची फाईल तिथं उघडली तर संपूर्ण देशामध्ये किती मोठा भ्रष्टाचार मोदी सरकारने केला असेल, मोदींनी केला असेल. आणि हे भ्रष्टाचारी लोक सगळे जमा करून त्यांचे सरदार नरेंद्र मोदी झाले. त्याला अगर ते विकास म्हणत असतील, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणत असतील तर त्यांच्यासाठी लकलाभ.
त्यांच्याकडून सातत्याने सांगितलं होतं की जेव्हा काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादीमधले असतील किंवा इतर पक्षातले नेते ज्यावेळेस त्यांच्याकडे येतात त्यावेळेस ते भ्रष्टाचारी असतात तुमच्यासाठी. पण ज्यावेळेस तुमच्याकडे असतात त्यावेळेस ते निष्कलंक असतात, भाजपमध्ये आले की ते भ्रष्टाचारी असतात, असं त्यांच्याकडून तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जातं. आम्ही कधीच म्हटलं नाही. आम्ही आदर्श घोटाळा झाला, आम्ही अशोक चव्हाणांवर कारवाई केली, त्याच्यावर चौकशी लावली. आम्ही इरिगेशन घोटाळा झाला आमच्या सरकारमध्ये, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्याच्यावर कारवाई केली. आम्ही कधीच भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी नाही घातलं. पण तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालताय, लोक बघतात आहे ना. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी म्हणून, या प्रधानमंत्री म्हणून ते काय बोलतात याचा प्रश्नच लोकांच्या समोर पडलेला आहे. ज्याला भ्रष्टाचारी आम्ही म्हटलेलं होतं त्यांना तुम्ही घेतलं, त्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तुमच्या, आणि मग तो शुद्ध झाला. म्हणजे त्यांच्याकडे असलेला मुसलमान तो देशप्रेमी आणि काँग्रेसकडे असलेला तो आतंकवादी. हे कोण डिसाईड करतो? भाजपच डिसाईड करतो ना. यांच्या पक्षात मुसलमान नाही आहेत का? आहेत. पण मुसलमान जे त्यांच्या पक्षात नाही ते आतंकवादी. हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. जनतेला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार तुमचा नाही आहे. जनता सर्टिफिकेट तुम्हाला देते मताच्या रूपाने. 2014 आणि 19 मध्ये तुम्हाला सर्टिफाईड केलं म्हणून तुम्ही सत्तेमध्ये बसलात. पण आता तुम्ही किती आगमवाळ केलं, काहीही केलं तरी लोक तुमच्या या सगळ्या गोष्टीला ऐकायला तयार नाही. लोकांनी ठरवलेलं आहे या तडीपार. कालच्या सभेत त्यांनी हा आरोप तुमच्यावर देखील म्हणजे काँग्रेस पक्षावर देखील केला की इतर समाजाचं किंवा इतर जातींच्या वाटणीचं जे आहे ते काँग्रेसला मुस्लिम समाजाला द्यायचं आहे, असा जो आहे तो स्पष्टपणे आरोप त्यांनी केलेला पाहायला मिळतो. असं खरंच होतंय की काय भासवलं जातंय? मला एक कळत नाही. देशाचे प्रधानमंत्री आहेत, वरून मागासवर्गीय आहे असं ते सांगतात. आहे की नाही खरं? आता तो भाग वेगळाच आहे. हे त्याला तो भाग एक वेगळा आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की जातनिहाय जनगणनेचा विरोध हे लोक का करतात? काँग्रेसने जातनिहाय जनगणनेचा उल्लेख केलेला आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण आम्ही करू. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं ते आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण होतं का? त्यांचं मंगळसूत्र काढलं जात आहे. पण नरेंद्र मोदी सांगतात की या पद्धतीचं सर्वेक्षण झालं तर मंगळसूत्र घेऊन जातील तुमचे काँग्रेसवाले. ज्याला मंगळसूत्राची किंमत माहित नाही त्यांना मला त्यांच्याबद्दलचं माहिती नाही. आम्ही महिलांना 1 लाख रुपये देण्याची घोषणा करतोय आणि आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्वेक्षणच्या माध्यमातून जो कोणी मागं पडलेला असेल त्याला मुख्य प्रवाहात आणण्याची आमची भूमिका आहे. आता त्याला ते धर्माच्या नावाने घेऊन जातात. आता मला एक कळत नाही, स्वतः आपली जात सांगणारा प्रधानमंत्री हा पहिला देशातला आपण पाहिला. मनमोहन सिंगाची जात काय कोणालाच माहिती नव्हती. इंदिरा गांधीची जात कोणालाच माहिती नव्हती. कारण की हे सांगायचं नसते. राष्ट्रपती सारखे पदावर असलेली लोक, एका संविधानिक पदावर बसलेला तो कुठल्या जातीचा आणि धर्माचा नसतो, तो देशाचा असतो. तर या देशाचा प्रधानमंत्री आपली जात सांगत फिरतोय. तर जात आहे या देशामध्ये, नाही असं कुठं विषय आहे. पण आज काँग्रेसनी भूमिका घेतली आणि यांची आगपाकड सुरू झाली आणि स्वतः RSSचे प्रमुख मोहन भागवत ते बिहारच्या निवडणुकीत, राजस्थानच्या निवडणुकीत म्हणायचे हे आता आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण संपवणार आहे. काल त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्ही आरक्षण बदलवणार नाही. जातनिहाय जनगणना हाच कळीचा मुद्दा आहे जो या देशाच्या लोकांच्या हिताचा आहे. हे होऊ नये याची काळजी बीजेपी जाणीवपूर्वक करते आणि म्हणून या पद्धतीचं प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून याला कुठल्या तरी गोष्टी, खोट्या गोष्टी टाकायच्या आणि त्याच्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करायचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतात आहेत हे स्पष्ट होतं. काँग्रेस पक्ष स्पष्ट भूमिका का मांडत नाही की अशा प्रकारे कुठलंही आमचा काही हे दाव नाहीये किंवा असे इतर जातीचं आरक्षण किंवा इतर जातीचे फायदे जे ते मुस्लिमांना कुठल्याही प्रकारचे मिळणार नाहीत किंवा धर्मावर आधारित कुठलंही आरक्षण आमच्याकडून दिलं जाणार नाही, हे स्पष्ट भूमिका का नाही पुढे? जी गॅरंटी छापलेली आहे तो कार्ड तुम्हाला पण पाहिजे असेल तर आम्ही देतो आहे, सगळ्यांनाच वाटतो आहे. त्याच्यात कुठला धर्म लिहिला असेल तर तुम्ही वाचून दाखवा. आम्ही धर्माचा उल्लेखच केला नाही, जातीचा उल्लेख केलेला आहे. जात निहाय जनगणना असा शब्द वापरलेला आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण आम्ही करू ही भूमिका आम्ही त्याच्यात मांडलेली आहे. आम्ही धर्माची भूमिकाच मांडली नाही. जेव्हा मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टरफल कशाला विकू? आपण पुण्यात आहोत,
लोकमान्य टिळकाचं वाक्य होतं, जेव्हा आम्ही काही पापच केलं नाही तर आम्हाला कशाला बोलायचं आहे. जे पापी आहेत, ज्यांनी पाप करतच आले धर्माच्या नावाने, त्यांना हे धर्म आठवतो. त्याच्यामुळे आम्हाला उत्तर द्यायचं काही कारणच नाही. त्यांनी लाईन ओढायची ना आम्ही त्यांच्या लाईनच्या मागे धावायचं. आमच्या मागं आम्ही जी 5 गॅरंटी दिलेल्या आहेत त्या जनतेला समजावून सांगणं, सत्तेचा वाटा जनतेला कसा मिळेल ते समजून सांगणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करतोय. नरेंद्र मोदी काय बोलतात, भाजपवाले काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्यायची आम्हाला गरज नाही. आम्ही प्रामाणिक आहोत. अप्रामाणिक लोक असतात त्याला उत्तर द्यायला फिरावं लागतात. कारण की त्याला मोहन भागवतजी आज त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की ज्यांनी कालपर्यंत आरक्षणाचा विरोध केला ते आता आम्ही आरक्षणाच्या बाजूने असं सांगतात आहे. हे ते आहे. आम्ही संविधान बदलवणार नाही असं त्यांना दर भाषणात का सांगावं लागतं? कारण की 10 वर्षात त्यांनी संविधानिक व्यवस्थेचे सगळे पाळमुळं हलवलेले आहेत. आणि आता 10 वर्षात आम्ही ट्रेलर दाखवलेला, आता सिनेमा दाखवायचा. सिनेमा दाखवायचा अर्थ काय? तुम्हाला पूर्ण सिनेमाच बंद करायचा आहे, याच्यानंतर एंड. ही जी तुमची भाषा आहे, तुमचे खासदार कर्नाटकचे, आता पंकजा मुंडेंनी काल काय बोललं, हे जिल्हा परिषद विधानसभेची निवडणूक नाही, लोकसभेची आहे, तिथं जाऊन संविधानातलं सुधार आम्हाला करायचा आहे असं काल पंकजा मुंडे म्हणाले. म्हणजे यांच्या मनामध्ये संविधानाच्या बद्दलचा राग किती असेल हे तुम्हाला कळतं ना. त्याच्यामुळे त्यांना आता आम्ही आमच्या लाईनवर, त्यांना आम्ही जी जनतेसाठी लाईन टाकलेली आहे त्या लाईनला डिस्टर्ब करायचं पाप हे लोक करतात. आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत, आम्ही कुठल्या धर्माच्या साठी निर्णय नाही घेतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला काही त्याचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हे घाबरलेले लोक आहेत, हे चिडलेले लोक आहेत. सत्ता आता याच्यापासून दूर चाललेली आहे, ही भीती यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून ही धर्मावर यांचा खेळच राहतो. मुस्लिमांच्या बद्दल बोलायचं आणि हिंदू पोलरायझेशन करायचं, त्या खेळामध्ये हे चालतात आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये जायची गरज. पुण्यामध्ये काल सभा झाली. पुण्यातल्या जागेवरती किंवा लोकसभा मतदारसंघावरती किंवा इतर ठिकाणी जिल्ह्यामध्ये काय सभेचा परिणाम जाणवेल? कुठे जाणवेल? सभेला लोकच आली नाहीत. म्हणजे याचा अर्थच की भाजपची आणि नरेंद्र मोदीची हवा खराब झालेली आहे. ते लोकांमध्ये प्रचंड चीड भाजप आणि नरेंद्र मोदीच्या बद्दल आहे. ते स्पष्ट काल पुण्याच्या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नुसतं पुण्यातच नाही, जिथे जिथं सभा होतात मोदींच्या तिथं तिथं हीच परिस्थिती आहे. पैसे देऊन लोक आणावं लागतात आहे. त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. नवनीत राणाचा व्हिडिओ व्हायरल झाला ना मागच्या काळात, पहिला तो 300 रुपये, 300-400 रुपये देऊन व्हायरल झाला. तर त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आता त्यांची निर्माण झालेली आहे ती परिस्थिती स्पष्ट आहे. नाना, कालच्या सभेमध्ये अजित पवार स्वतः स्टेजवरती बसले होते आणि त्यावेळेसच नरेंद्र मोदींनी जे ते अजित पवारांसमोर शरद पवारांना अप्रतिश्रित्या सांगितलं की हा आत्मा जो आहे तो भटकता आहे आणि 45 वर्षापासून महाराष्ट्रातील राजकीय स्थिती जी आहे ती अस्थिर यांच्याकडून केली जाते. असे प्रकार खरंच होत होते का? अशा प्रकारची अस्थिरता कोणी विशिष्ट व्यक्तीने केली आहे का? नाहीतर मग अजित पवारांसमोर हे सगळं बोलून अजित पवार देखील का गप्प बसतायत? अजित पवाराबद्दल काय बोललं पाहिजे? पण भटकती आत्मा तर सध्या नरेंद्र मोदीच आपल्याला पाहायला मिळतात. कारण की प्रधानमंत्री कमी आणि प्रचारकच जास्त. कधी या देशात कधी त्या देशात, कुठंतरी आपल्या देशात तर प्रचारक करताना पाहतोय. देशाचा कारभार कसा चालवतात काही कळायलाच कारण नाही. कोणाला कुठं ईडी लागवायची, कोणाला सीबीआय लागवायचं, याच्यावरच त्यांचं काम चालत राहतं. तर भटकती आत्मा तर आता सध्या नरेंद्र मोदीच या देशात पाहायला मिळतं. त्यामुळे ते कोणावर बोलले त्याचं आता स्पष्टता त्यांनीच द्यावी. पण अजित पवारांसमोर बोलले अजित पवार टाळे मारताना देखील पाहायला मिळाले जनतेला. मी म्हणून अजित पवार काहीच बोलत नाही. आम्ही तुम्हाला सांगतो, ज्याच्याबद्दल बोलायचंच काही नसते त्याच्याशी त्यांची चर्चाच नव्हती. बरं, आता काय नाना शेवटचा प्रश्न आहे की काय आकडा ठरलाय आता? महाविकास आघाडी आता इतके दिवस आता प्रचाराचा शेवटचा टप्पा यायला लागलाय. 48 पैकी किती जागांवरती महाविकास आघाडीला विजय मिळेल? सर्वेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या 37 जागा दाखवत होत्या, पण त्याच्यापेक्षाही जास्त जागा आता महाविकास आघाडीला मिळेल अशा पद्धतीचा कौल जनतेच्या मनातला पाहायला मिळत आहे. आणि मला वाटतं की भाजपचं उच्चाटन या निवडणुकीतून महाराष्ट्रातून होईल असं चित्र आज पाहायला मिळत आहे. खूप खूप धन्यवाद नाना. तर भाजपचं उच्चाटन जे आहे ते या महाराष्ट्रातून आणि देशातून या निवडणुकीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य नाना पटोले यांनी जय महाराष्ट्राशी एक्सक्लुझिव्ह केलेल्या बातचीतीमध्ये केलेलं पाहायला मिळालंय. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.